हाय हॅलो नमस्कार, मी अस्मिता पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे संडे. तर हा आहे मॉर्निंग व्ह्यू सोसायटी गार्डनमधला. तर संडेला काय करायचं, तर स्पेशल म्हणून बनवले होते इडली. तर झटपट काय करायचं, तर इडली फ्राय बनवले. तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही बघू शकता इडलीला छान स्पंज आलेला आहे. मी तुम्हाला ब्रेक करून दाखवते. जर तुम्हाला इडली बॅटरची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी ती पण शेअर करेल. तर आता आपण इडलीला फ्राय करत आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि कढई ही आयर्नची आहे. तर त्यामध्ये टाकला आहे राई, जिरं, कढीपत्ता, थोडासा हिंग. त्यानंतर त्याला ढवळून घेतलं आहे. त्यानंतर टाकलेलं आहे हळद, तिखट आणि धने पावडर. इडलीला छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे मीठ आणि थोडीशी साखर. ज्याने काय होईल, इडलीला छान असा गोड आणि तिखट असा फ्लेवर येईल. पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि शेवटी त्यावर कोथिंबीर पेरायची आहे. तर ही झाली आपली झटपट इडली तयार. तर आता आपण सर्व करून घेऊया. आणि इडलीसोबत खायला घेतलेला आहे टोमॅटो सॉस, कारण चटणी बनवायला काही एवढा वेळ नव्हता. तर मग सॉससोबत इडली आम्ही खाल्ली. आणि माझ्या घरामध्ये चहा मी एकटीच घेते, त्यामुळं माझाच 1 कप चहा बनतो. तर साईडला मी चहा ठेवलेला होता. मी सुद्धा जास्त चहा घेत नाही, त्यामुळं साधारण अर्धा कप एवढाच चहा मी ठेवते. तर ही झाली आपली इडली फ्राय आणि चहा तयार. या सर्वजण नाश्ता करायला. तर ही आहे दुपारची वेळ. दुपारी परत पाऊस सुरू झाला आणि मुंबईला तर एकदा पाऊस सुरू झाला की 8-8 दिवस पाऊस थांबत नाही, एवढा पाऊस राहतो. त्यामुळं आता तर पावसाची सवय झाली आहे. मग पावसामध्ये कुठे नॅचरल प्लेसला तर जाऊ शकत नाही, त्यामुळे ठरवलं की मॉलला जायचं. मग संध्याकाळी आम्ही निघालो कोरम मॉलला. आणि मी ठाणेला राहते, तर आम्ही ज्या मॉलला जातो आहे तो पण ठाणेमधलाच कोरम मॉल आहे. पण जाताना मध्ये ट्रॅफिक जाम होतं, तर तिथे आमचा काही वेळ गेला. फायनली आम्ही मॉलला पोचलेलो आहे. तर हा आहे ठाणेमधील कोरम मॉल आणि जवळच विवियाना मॉल पण आहे. तिथे खूप गर्दी असते संडेला, म्हणून आम्ही कोरम मॉलला जायचं ठरवलं. तर हा आहे आतील व्ह्यू मॉलमधला. इथे किड्ससाठी छान राईड्ससुद्धा दिलेल्या होत्या. तर ह्या मिनी टॉय ट्रेन्स आहेत आणि मुलांसोबत पॅरेंट्ससुद्धा एन्जॉय करू शकतात. सो अशा ह्या छोट्या ट्रेन असतात. तर आम्ही ठरवलं की त्यामधल्या एक राईड
मध्ये मुलाला बसवायचं. तर हा आहे माझा 1.5 वर्षाचा मुलगा, त्याचं नाव आहे रुद्रांश. तर याला आम्ही एका गाडीमध्ये बसवलं आणि आता तो राईड करतोय. आणि एक पर्सन त्या गाडीला रिमोटने कंट्रोल करतोय. तर रुद्रांश फर्स्ट टाइमच गाडीमध्ये बसलेला, कोणत्या राईडमध्ये बसलेला, तर त्याने पण खूप एन्जॉय केला. त्याचबरोबर आम्ही इथे एक इट्सी बिट्सी नावाचं पण एक शॉप आहे. मला लागणाऱ्या सर्व आर्ट्स अँड क्राफ्टच्या वस्तू मी ह्या इथूनच घेते. इथे क्राफ्ट्स रिलेटेड तुम्हाला सर्व वस्तू मिळतील. तर मी तेच बघत होते, काही स्टिकर मला बघायचे होते. आणि मोस्ट ऑफ दी पेंट्स मी इथूनच घेतलेले आहे, जे मी पेंटिंग करायला यूज करते. आणि इथेच मला एक DIY नेम प्लेट दिसली, छान होती बनवलेली, स्वीट होम म्हणून, ती मी दाखवते. त्यानंतर आम्हाला खूप भूक लागलेली, तर आम्ही तिथल्याच मॅकडीमध्ये थांबलो आणि मील कॉम्बो ऑर्डर करून एन्जॉय केला आणि नंतर घरी परतलो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? मला लाईक करा, कमेंट करा आणि आवडला असेल तर शेअर करा. तो पण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.